मी समाजाचाच राहतो. सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का? चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषय होत आहेत असं, म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं झालं का? एकंदरीत किती वेळ चर्चा झाली पाटील? मी होतो झोपीत आणि मग ते आले. वाजलेले किती वाजता नाही सांगता येत, 3 वाजले असते अंदाजे, 2:45-3 वाजले असते. मग टेकलो, 20 मिनटं चर्चा झाली. 10-20 मिनटं मागं पुढं आम्ही झोपलेलोच होतो. ते आले म्हणले की लगेच आलो. कारण काय, मी पुन्हा सांगतो, अंतराळात कोणी येऊ शकतो. पाटील, विधानसभेच्या तोंडावर सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे. कोण कोणासोबत जाईल, किती जागा राहतील, याच्यावर बराच गदारोळ सुरू झालेला आहे. परंतु तुमची महत्त्वाची भूमिका विधानसभेमध्ये असणार, त्यामुळे आपले पत्ते कुणी खोलायला तयार नाही. काय त्याच्याकडे बघताय? काय नवीन आघाडी होऊ शकते? शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बरेच राजकीय चर्चा सुरू झाली, पण तुम्ही अजून तयारीत दिसत नाही का? तुम्हाला तयारी करायची गरज नाही? मग तुम्ही ते वेगळंच आणलं आता. युतीच वेगळी आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित येतील अशा पद्धतीचे संकेत आहेत राजकीय. मला नाही त्यातलं माहीत, पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही, तुमची तयारी का? आमजवळ काय आहेच मतदान. हां, मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत. यांनी केव्हा निवडणूक ठेवून द्या, यांनी उद्या म्हणून द्या सकाळी. मला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक घेणार आहे, पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणार आहे. मला काय लढायचं ठरलं तर नुसते फॉर्म भरायचे आणि पाडा ठरलं तर मग तर टेन्शन नाही, मग तर कार्यक्रमच. पण आम्ही रेडीच आहेत. रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही. आमचं मराठा सगळा एकवडलेला आहे. एक 10-12% सोडून दिलेला आहे. ते होणारच नाही. त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही. आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आत्तापर्यंत एक होऊन दिलेलं नाही. गरिबाची जाण नाही त्यांना. गरिबाचे लेकरं मोठे व्हावेत हे त्यांना वाटत नाही. त्यामुळं आमचे गरीब एक झाले. आम्ही ठरवलेलं आहे पक्क, ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार आहेत. फक्त बैठक घ्यायची, पाडायचे का उभा करायचे. आम्हाला काय लोड आहे? आम्हाला काय लोड आहे? उद्या होते. आम्ही मागच सांगितलेलं आहे, आपले कागदपत्र तयार ठेवा, निवड फॉर्म भरायचे. उद्याच्याला कॅन्सल झालं तुमचं वायाला जातील, जाऊ दे, गेले पैसे वायाला जातील, कागदपत्र काढले जाऊ द्या वायाला. पण रेडी राहा. टायमाला असं म्हणायला नको वाचकून निवडणूक ठरली बा आता कागदपत्र कवा काढून काय करू. आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडा काय? ज्यांना त्यातून एक दिला जाईल, बाकीचे परत कागद रद्द होतील जर ठरलं तर. आम्ही रेडी आहेत, काही अडचण नाही. फडणवीस साहेबांना म्हणता येत आम्ही रेडी. प्रवीण दरेकरांनी तुमच्यावर टीका अशी केली